त्यांना बोललो. कारण संविधानाबद्दल आपण खूप बोलतो की संविधान वाचलं पाहिजे, संविधान असं आहे तसं आहे, पण संविधान ऍक्च्युअली काय ते त्याच्यामध्ये तरतुदी काय त्याच्यावर आपण कधी बोलत नाही. तो आपण त्याचे दोन प्रवाह आहेत. काही लोक संविधानाविषयी पॉझिटिव्ह बोलतात, काही लोक म्हणून संविधान आयात केलेलं आहे असं वगैरे काही निगेटिव्ह बोलतात. पण ते दोघी लोक ते संविधान वाचत नाही. ऍक्च्युली जो संविधान वाचतो तो मात्र संविधानाविषयी जे काही संविधानाचं महत्व आहे, संविधानामध्ये काय काय आहे ते ज्यावेळेस तो वाचतो त्यावेळेस त्याला संविधानाचं महत्व कळतं. म्हणजे आज मी आर्टिकल पूर्ण म्हणजे आपल्या संविधानामध्ये ज्यावेळेस संविधान निर्मिती झाली त्यावेळेस 395 आर्टिकल्स आणि 8 परिशिष्टी होते. आज संविधानामध्ये काही अमेंडमेंट झाल्या, तर ते अमेंडमेंट सेपरेट कलम न धरता त्याच्यामध्ये त्याच आर्टिकलमध्ये अ ब क ड असं घालून जे वाढवलेले आहेत ते आता सध्या 470 आहेत. एकूण आर्टिकल 470 असं कन्सिडर केले जातात अमेंडमेंट सहित, पण ते ऍक्च्युअली ते अ ब क ड आहेत त्याच्या. आणि 22 आता 25 परिशिष्ट आहेत, 12 परिशिष्ट आहेत आणि 25 भाग आहेत सध्याच्या संविधानाचे. मग हे जे काही आपलं संविधान आहे तर ते संविधान ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस अनेक लोकांचे अनेक मत आहेत. तर महात्मा गांधीबद्दल दोन्ही प्रवाह शिवा देतात. महात्मा गांधींना जे संघाचे लोक आहेत RSSचे ते पण महात्मा गांधींना शिवा देतात. आणि जे काही आपल्या जे काही प्रबोधन चळवळीचे आंबेडकरवादी असतील किंवा आपले सर्व ज्या काही पुरोगामी चळवळी त्या पण महात्मा गांधींना शिवा देतात. पण मला एक भारत सेवा संघाचं एक चांगली गोष्ट वाटते की आपण कधीही महात्मा गांधीला टोकाचं बोललो नाही. कारण की त्यांचं काम मोठं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जरी काही मतभेद असतील तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी महात्मा गांधीवर टोकाचं बोललेलं नाही. फक्त त्यांना मिस्टर गांधी एवढं सोडलं, त्यांनी त्याच्याविषयी कधीच चुकीचं बोललेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेण्याचं जी काही शिफारस होती ती महात्मा गांधींनी पंडित नेहरूंना केली होती आणि महात्मा गांधींनी शिफारस केली होती त्यांना संविधान सभेवर घ्यावं. असं तर संविधान सभेमध्ये 7 समित्या होत्या. त्यापैकी मसुदा समिती होती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तसं संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. आणि संविधान सभा ही स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच ज्यावेळेस ब्रिटिशांनी ठरवलं की आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं त्यावेळेसच त्यांनी संविधान सभेची निर्मिती केली होती. नंतर पाकिस्तानची फाळणी झाली, काही सदस्य तिकडे गेले, 299 सदस्य आहेत. आता ही माहिती आपण पाहतो आणि एवढंच म्हणजे संविधान नाही. निवडणूक आपला संविधानाचे मध्ये सदस्य किती होते, संविधानामध्ये कलम किती होती, आता किती, परिशिष्टी किती, एवढेच संविधान आहे. आपल्या संविधानानं अत्यंत लहान लहान गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि आपलं संविधान लिहिताना बऱ्याच लोकांचा आरोप आहे की ते संविधान आयात केलं गेलं. जरी तसं असलं तरी ती चांगली गोष्ट आहे. कारण की आपण संविधान अन्यायपूर्ण लिहिलेलं नाही. जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा आपण अभ्यास केला. आपल्या घटनाकारांनी 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि जे जे चांगलं वाटतं ते आपण घेतलं. ते काही असो, मूलभूत अधिकार आपण अमेरिकेतून घेतलं, अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलं. तर अमेरिकेची राज्यघटना त्याच्यामध्ये फक्त 7 आर्टिकल्स आहेत. आपल्या संविधानामध्ये 395 आर्टिकल्स आहेत. म्हणजे आपलं जे संविधान आहे, आपलं जे राज्यघटना आहे ते जगातलं सर्वात लेंथीएस्ट, सर्वात लॉंगेस्ट असं आपलं संविधान आहे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये कोणतीही गोष्ट आपण सोडलेली नाही. प्रत्येक लहान जर समजा आपला अन्न आहे तर अन्न किती पोषण, ते अन्न आपल्याला कसं मिळालं पाहिजे याचा पण आपल्या संविधानामध्ये विचार केलेला आहे. म्हणून आपलं संविधान हे लेंथीस्ट झालेलं आहे. त्याचं कारण आहे एवढं मोठं का झालं, कारण त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि ते लिहून ठेवलं. आणि संविधानाची जर भाषा बघितली, जर संविधानाचं पुस्तक मराठीत किंवा इंग्लिशमध्ये ते पुस्तक आपल्या एकदम क्लिष्ट वाटतंय. ते आपला एक पेज वाचलं की आपण ते बस करतो का. त्याचं कारण काय, कारण की त्या एखादं आर्टिकल असेल तर त्या आर्टिकलचा कुणी गैरफायदा घेऊ नये किंवा एखादी गोष्ट राहून गेली तर आपल्या कायद्यामध्ये काय असतं, एखादी जर गोष्ट त्याच्यामध्ये थोडी जरी सूट असेल तर आपण त्याच्यावर बोट ठेवतो आणि त्या कायद्यावर आपण पळवाट करतो. संविधानाने काय केले, जे काही आर्टिकल्स आहेत कोणतंही एक्सेप्शन त्याला राहू नये, काही त्याच्यातून सुटून जाऊ नये म्हणून
त्यांनी त्याची भाषा एक थोडंसं लेटेस्ट केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं क्लिष्ट वाटू शकतं. पण संविधान हे अत्यंत सुबक आहे, अत्यंत तिथे आपण जेव्हा ते समजत गेलो आणि वाचत गेलो तेव्हाच मात्र आपलं संविधान काय ऍक्च्युअली आपल्याला कळतं. तर आता आपण संविधानाच्या ऍक्च्युअल संविधान काय आहे, आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य काय, ठीक आहे आपण त्या वैशिष्ट्यावर चर्चा करतो. ते रिटर्न आहे. आता ब्रिटनचं जे काही संविधान ते रिटर्न नाही, कारण त्यांच्यात जे काही हे त्याचे जे काही डिसिजन्स आहेत त्या डिसिजनच ते डिपेंडंट आहेत. पण आपण आता कसं नाही, म्हणून आपलं रिटर्न आहे आणि ब्रिटनचं मात्र रिटर्न नाही. मग मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश कडून घेतलं, जे काही फंडामेंटल ड्युटीज आहेत ते आपण रशियाकडून घेतल्या, आणीबाणी आपण जर्मनकडून घेतली. अशा बऱ्याच आपण चांगल्या गोष्टी आपण अडॉप्ट करत गेलो. आणि जे काही 1935 अगोदरचा जो काही कायदा होता त्या कायद्यामध्ये पण ज्या काही चांगल्या गोष्टी ते पण आपण घेतल्या. संविधान काय की सांगतं की आपण आपल्या राज्यसंस्थेनं कसं वागलं पाहिजे आणि त्या लोकांच्या पण ड्युटीज काय हे आपलं संविधान सांगते. पण हे होत असताना मग आपला IPC आहे. IPC तर 1860चा आहे, इंडियन पिनल कोड बोलतो. त्यानुसार आपली हे जे काही आपले सगळं ट्रायल कोर्ट चालते, आपलं तालुका न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असेल, त्याच्यामध्ये ज्या काही केसेस चालतात ते सगळं ट्रायल कोर्ट आणि ते इंडियन पिनल कोड आहे, ते 1860 आहे. ते पण आपण स्वीकारलं. त्याच्यामध्ये आता बदल करायचं चालू आहे सरकारचा, पण त्या 1860च्या मध्ये पण त्यावेळेस जे काही विचार केला होता ते आज पण आपल्याला लागू पडते तंतोतंत, पण आपण ते सोडलं. नंतर CPC घेतलं, CRPC, या सगळ्या गोष्टी आपण काही नंतर काही तयार केल्या आणि आपण काही प्री इंडिपेंडन्स अगोदर त्या पण आपण चांगल्या गोष्टी घेण्याचा संविधानामध्ये प्रयत्न केला. म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या संविधानामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आर्टिकलनुसार बघूया. मी मागच पोस्ट टाकलं होतं की आपलं आर्टिकल्स बघायचे किंवा आपला संविधानाविषयी खूप संविधान चांगलं आहे, किती बार म्हणून फायदा नाही. संविधान ऍक्च्युअली काय ते पण आपल्याला बघितलं पाहिजे, तरच आपला संविधान समजणार आहे. तर आपल्या इथं मग पाच केलेले आहेत. आता सध्या 25 भाग आहेत. त्या 25 भागामध्ये आपण काय केलं, 3-4 कलमांचा 3-4 आर्टिकलचा म्हणून आपण एक भाग केला. IPC वेगळं, IPC वेगवेगळे, त्या तरतुदी वेगळे. पण संविधानामध्ये काय केलं आपण, जे काही पार्ट्स केले 1 ते 4, 5 ते 11 किंवा त्याच्यामध्ये 20-30 कलम असतील, तर काय काय कलम सेपरेट पण आहे. तर जे काही फर्स्ट पार्ट आहे, आता फर्स्ट पार्टच्या अगोदर आपण क्रियान्वयन बघूया. तर क्रियान्वयन हे पंडित नेहरूंना तशा प्रकारचं त्यांनी जे काही सजेशन केलं होतं त्या प्रकारे ते क्रियान्वयन केलेलं आहे. आणि महात्मा गांधीने पण बऱ्याच त्याच्यामध्ये केल्या होत्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पण स्वीकारल्या. तर ते वरच्या लेवलचे होते. आणि ज्यावेळेस माणूस एक उच्च लेवलला जातो ना, तर तो माणूस त्याच्या डोक्यात काय ठेवतो, ज्या काही चांगल्या गोष्टी तो स्वीकारतो. म्हणून पंडित नेहरूंनी सुचवलेलं क्रियान्वयन असेल ते पण आपण घेतलं. आणि क्रियान्वयन ही आपली प्रस्तावना आहे. प्रास्ताविक आपल्या पूर्ण संविधानामध्ये काय आहे ते आपल्या एका प्रियांबलला आपल्याला समजते प्रास्ताविक. आणि प्रियांबल तो आपल्या घटनेचा भाग आहे का नाही हा होता प्रश्न होता. 1960 ला प्रियांबल घटनेचा भाग नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. नंतर मात्र केशवानंद भारती केसमध्ये 1971 ला प्रियांबल हा आपल्या घटनेचा भाग असल्याचं सांगितलं आणि प्रियांबल आपल्या घटनेचा भाग आहे. तर प्रियांबल मध्ये काही शब्द नंतर आपण 1976 ला ऍडिशन्स केले. तर प्रियांबल काय, वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic and republic असे आपल्या स्टेटमध्ये सुरुवात आहे. म्हणजे त्या शब्दामध्येच त्याच्यानंतर जस्टिस आहे, इक्विलिटी आहे, इंटिग्रिटी आहे, इक्वालिटी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्युलर आणि सोशलिस्ट हा शब्द आपल्या संविधानामध्ये अगोदर नव्हता. त्याची व्याख्या पण केलेली होती. प्रियांबलमध्ये नंतर दुरुस्ती केली, अमेंडमेंट केली 368 नुसार आणि ते 2 शब्द काढण्यात आले. तर हे प्रियांबल आपलं ते प्रास्ताविक आहे आणि प्रियांबलला महत्व आहे. प्रियांबल आपला तो एक आत्मा आहे, चावी आपलं संविधान उघडण्याची ती चावी. तर त्याच्यामध्ये मग पुढे आर्टिकल्स लिहिले आहेत. आर्टिकल 1 ते 4 याच्यामध्ये ते पार्ट फर्स्ट आहे.
आर्टिकल 1 ते 4 काय दिले की भारत. आर्टिकल फर्स्ट आर्टिकल काय, तर मी बाकीचं नंबर आर्टिकल कडे येत आहे. तर आर्टिकल जे फर्स्ट आहे, आर्टिकल फर्स्ट काय सांगताय, भारत म्हणजे काय, इंडिया दॅट इज भारत. ते आपल्या देशाचं नाव ठरवलं लागलं किंवा कोणता देश आहे, काय नाव आपल्या देशाचं. मग कोणी काही बोलत, कोणी हिंदुस्थान म्हणत, मग कोणी आणखी काही बोलत, त्याला अर्थ नाही. पण इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं, हा त्यावेळेस प्रश्न होता. इंडिया, आता काही लोक मग इंडिया म्हणजे असं ब्रिटिशांची शिबी आहे असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तसं काही पूर्वगामी लोक म्हणतात की हिंदू शिबी आहे असंही काही लोक म्हणतात. आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण इंडिया ही आपली जगामध्ये ओळख होती. ती इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं, ह्या दोन शब्दावर थोडस चर्चा झाली. त्याने ठरवलं किंवा सध्याला आपण काय म्हणायचं, इंडिया दॅट इज भारत. ज्या दिवशी समजा संसदेला पार्लमेंटला वाटलं, पार्लमेंटचं एकमत झालं, इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं ठरवायचं. सध्या ते भारतचा वेळ, भारताला भारत म्हणायचं, सगळ्या पाट्या बदलायचं वगैरे वगैरे. नुसत्या पाट्या जरी बदलल्या तरी आपल्याला 1 वर्षाचं आर्थिक जे बजेट आहे ते सगळं करून जाणार, सगळं गाव बदलावं लागतं. त्यामुळे इतके दिवस मोदी सरकारने त्या भानगडीमध्ये पडलं नाही, ते पडावं असं अपेक्षित नाही. जर समजा संसदेला वाटलं, संसद ते ठरवू शकते असं आर्टिकल फर्स्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आर्टिकल सेकंड काय सांगताय, आर्टिकल सेकंड सांगताय किंवा टेरिटरीज काय भारताची. भारताचं मग भारत नेमकं कसं, भारताचं नाव ठरवलं पण भारत कशाला म्हणायचं, कुठून कुठपर्यंत भारत आहे. पण त्या टेरिटरीज सांगितले त्यांनी, किंवा सध्या अस्तित्वात असताना हा जो काही भाग आहे त्याला भारत म्हणायचं. त्याच्यानंतर आर्टिकल 3 मध्ये काय सांगितलं की भारताला एखादा भाग जर समजा भारताला जोडायचा असेल तर तो जोडू, ते पण जोडण्याची तरतूद आहे. ते कसं आहे, तर भारत जरी 1947 झाला तरी गोवा पोर्तुगालच्या अंडरखाली होता, तो 1960 ला. सिक्कीम नव्हता, पांडिचेरी फ्रेंचच्या अंडरखाली होता, दीव व दमण आपल्याकडे नव्हतं. हा जो भूभाग आहे तो भूभाग आपण नंतर अक्वायर केला. पण ह्या भूभागाचं करायचं काय, त्याला भारत म्हणायचं का नाही, त्याची डेफिनेशन ह्या 3 मध्ये दिलेलं आहे. किंवा भारताने एखादा भाग जिंकून घेतला, भारत कधीच आक्रमण करत नाही असं तरी आपण म्हणत असतो. भारताला जर वाटलं आपण आक्रमण करणार नाही, आपण 25 तत्व आपण स्वीकारली तरी भारताला समजा एखादा भौगोलिक भाग आपल्याला समजा विकत घ्यायचा आहे किंवा आपला तो जिंकून घ्यायचे आहे, तरी तो शब्द वापरणार नाही. पण जो समजा एखादा भाग आपल्याला घ्यायचे तर ते सुद्धा भारताचा भाग आहे. इन फ्युचर मध्ये आता जे काही पाकव्याप्त काश्मीर आहे, POK समजा इन फ्युचर मध्ये आला त्याला भारत म्हणायचं नाही का, त्या लोकांना त्या भारताचे नागरिक म्हणायचं नाही का, तर ती व्याख्या पण त्या आर्टिकल 3 मध्ये आहे. पण आर्टिकल 4 काय सांगताय की जर समजा ह्या आर्टिकल 2 मध्ये आणि आर्टिकल 3 मध्ये जर समजा काही बदल झाला, आपण सीमा वाढवल्या, भारताचा भूभाग विस्तारला, तर त्याला काय करायचं, एखादा भाग कमी पण होईल, एखादा समजा आपला वाटाघाटी वापरला तर त्याला काय करायचं. तसं जर झालं तर शेड्यूल 1 आणि 4 मध्ये बदल होईल. कारण की शेड्यूल 1 काय सांगतंय की भारताच्या सीमा, भारताची हे भौगोलिक परिस्थिती तिथं त्यानं फिक्स करून ठेवलंय, त्याच्यामध्ये बदल होईल, तिथं बदल करा. शेड्यूल 4 काय सांगताय की जर समजा आपले टेरिटरी जर कमी जास्त झाली तर आपल्या राज्यसभेच्या जागा पण कमी जास्त होतील, तर त्याची पण तरतूद करू नका, तर ती तिथं करा असं आर्टिकल 4 सांगतं. तर राज्यसभेच्या जागा ह्या आपल्या टेरिटरीजवर आहे, लोकसभेच्या जागा ह्या लोकसंख्येवर आहेत. आता 2026 ला आपल्या लोकसभेच्या जागा वाढतील, तर सध्या लोकसभेच्या जागा किती, 545. 545 ठीक आहे. तर लोकसभेच्या आता 26 ला जागा वाढतील. ते जागा वाढताना लोकसंख्येचा निकष लावायचा आहे. पण ते आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आपल्या संसदेमध्ये आपण पाठवतो किंवा विधानसभेवर पाठवतो, त्याचं ह्या गोष्टीकडे कधीही ते बोलले नाही. त्याच्याविषयी त्यांना कधीच काहीच माहित नाही. उगा जायचं हे पक्ष का ते पक्ष का, मोदी चांगले का, हे चांगले का, ते चांगले का, याच्या पलीकडे बोलत. तर त्यांनी हे बोललं पाहिजे की काय
समजा लोकसभेच्या जर जागा जर वाढत असतील लोकसंख्येनुसार, महाराष्ट्राला आपण कायदा केला महाराष्ट्रापुरता की 2 अपत्याचा 2 अपत्याच्यावर जर समजा अपत्य असेल तर आपण निवडणूक टाकू शकत नाही आणि सरकारी नोकरी आपण धारण करू शकत असं नियम आहे. तर तो कायदा त्यांनी युपी मध्ये केला का नाही केला. आज महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.5 कोटी, क्षेत्रफळ आपला उत्तर प्रदेशात 3 पट आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे 24 कोटी आणि त्याचं क्षेत्रफळ आपल्या म्हणजे महाराष्ट्राचं प्रदेश 3 पट आहे. म्हणजे आपल्या एक तृतीयांश किंवा निम्म समजा आता जवळपास एवढं क्षेत्रफळ कमी आहे. एवढी लोकसंख्या त्यांची आहे, त्यांची लोकसंख्या आपल्या दुप्पट आहे, क्षेत्रफळ आपल्या कमी आहे. आपली लोकसंख्या आपलं क्षेत्रफळ 1.5 पट आहे त्यांच्या आणि लोकसंख्यामध्ये त्याचे निम्मे. बघा आम्ही चूक केली का ती, आम्ही नियोजन केलं, आम्ही त्रास खाल्ला, आम्ही 2 चपात्यावर राहिलो, आम्ही ती चूक केली का. मग आम्हाला लोकसभेच्या जागा कमी, महाराष्ट्र लोकसभेच्या जागा आहेत 48, युपीला आहेत 80. क्षेत्रफळाचा विचार तिथं झालेला नाही, तिथे लोकसंख्येचा विचार झालेला आहे. तर हे जे धोरण आहे त्या धोरणावर आमच्या लोकांनी संसदेत मांडलं पाहिजे, आमच्या खासदारांनी, किंवा तुम्ही एकतर नियोजन करा, तुमची लोकसंख्या कमी करा, तुम्ही त्याचा हे करा, तुमच्याला काय उपाय करता येतील ते करा, नाहीतर मग लोकसभेच्या जागा क्षेत्रफळानुसार नाही. आज मुंबई आहे, धारावी भारतातलं सर्वात छोटं क्षेत्रफळ आहे, ते मला वाटतं 1.5 किलोमीटर स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक लोकसभेचा हे मेंबर आहे 1.5 किलोमीटर म्हणजे आपल्या उदगीर एवढाच एरिया समजा. ते क्षेत्रफळ एक्झॅक्ट माहित नाही, तेवढं कमी आहे. तिथे लोकसभेचा एक खासदार आहे आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20 लाख मतदार आहेत, त्याला एकच आहे. हा आपल्याकडे झालेला अन्याय आहे. ते 371 करून बोलत होते, तर ह्याच्यावर आम्ही बोललं पाहिजे. तर आम्ही हे नाही बोलत आम्ही साऊथकडल्या लोकांचं तर तेच म्हणणं आहे, किंवा आम्ही अवेअर झालो, आम्ही ते कंट्रोल केलं पॉप्युलेशन, पण तुम्ही नाही केलं, तुम्ही ते भांडतात. ते लोक संसदेमध्ये बोलतात, आमचा खासदार एकदाही बोलत नाही संसदेमध्ये, त्याला काय बोलत ते कळतच नाही. जास्तीत जास्त बोलत नारायण गेले त्या जुबाय याच्या पलीकडे त्याचं कुठलंच वर्तन नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही या अवेअरनेसवर बोलत होतो. असो, तर आपण हे 1, 2, 3, 4 हे जे पार्ट फर्स्ट आहे ते आहे इंडिया, भारत म्हणजे काय, भारताची टेरिटरी काय त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर पार्ट सेकंड आहे आणि ते आहे आपलं नागरिकत्व, सिटिझनशिप, ते आहे आर्टिकल 5 ते आर्टिकल 11. आता एवढं नागरिकत्वाला आपण कधी महत्वच दिलं नाही. आपल्या कधी ब्रिटिशवर सुद्धा कधी हे नसेल नागरिकत्व भारतीय आपल्याला ते कशाला दिले वाटते, पण ते खूप महत्वाची गोष्ट आहे. तर नागरिकत्व काय, आपल्याला एकही नागरिकत्व आहे, USA मध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, कारण की ते राज्यांचा तो संघ आहे, ते संघ राज्य, आपला राज्याचा संघ आहे. संघ राज्य काय, त्यांना जर समजा महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राला वेगळं नागरिकत्व सिटिझनशिप आणि अमेरिकेचं वेगळं नागरिकत्व असं. आपल्या इथे मात्र तसं नाही, आपण एक भारताचे पार्ट आहोत, आपल्याला विभक्त होता येत. अमेरिकेच्या संघ राज्यांना त्याला विभक्त होता येत आणि त्याला प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं सिटिझनशिप आहे. म्हणून आपल्या इथं एकच सिटिझनशिप दिलेलं आहे, त्याच्यामध्ये युनिटी राव, एकात्मता राव आणि एक इंटेग्रिटी राव, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्याच्यामध्ये मग काय काय दिलं की भारत स्वतंत्र झाला, भारताची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी झाली. मग त्या नागरिकत्व कुणाला म्हणायचं, कुणाला द्यायचं. समजा एखादा व्यक्ती भारतातून पाकिस्तानमध्ये गेला किंवा पाकिस्तानमधून भारतात आला, त्याच्याविषयी सगळं तरतुदी, त्या डिटेल तरतुदी आपल्याला बघायचं, तसं आपला सांगता येतील सगळ्या कुणाला म्हणायचा. जर एखादी व्यक्ती भारतात जन्मली किंवा त्याच्या आई वडील जन्मले किंवा त्याच्या आजोबा जन्मले, अशा बऱ्याच तरतुदी आहेत आणि त्याला आपण नागरिकत्व द्यायचं. आता नागरिकत्वाला एवढं महत्व काय आहे, कारण की जर समजा आपण ह्या देशाचे नागरिक आहोत तर आपल्याला ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा आपल्याला तिथं आपल्याला भेटतात. तिथे फंडामेंटल राईट्स आहेत. तर फंडामेंटल राईट्स काही विदेशी लोकांना पण मिळतात, पण जे काही बेसिक राईट्स आहेत ते बेसिक राईट्स फक्त भारताच्या नागरिक असणाऱ्या लोकांनाच मिळतात, बाकीच्याला मिळत नाही. किंवा आता मी त्या गावची व्यक्ती आहे तर मला त्या गावामध्ये अधिकार आहे. आता मी एखाद्या
मतदारसंघामध्ये माझं नाव असेल त्या यादीमध्ये गावच्या, तरच मला तिथं सरपंच केलं उभा टाकता येतं. उभा टाकता येत नाही, त्या गावचं रहिवासी पाहिजे, त्या यादीत नाव पाहिजे. पंचायत समितीला असेल तर त्या पंचायत क्षेत्र असेल, जिल्हा परिषद जिल्हा क्षेत्र असेल. तसं हे नागरिकत्व आहे. आणि नागरिकत्वामुळे आपल्याला एक प्रकारची संविधानाने आपल्याला एक हमी दिलेली आहे की तुमच्या अधिकाराचं आम्ही संरक्षण की तुमचा अधिकार आम्ही अबाधित ठेवू. तुमचे जे काही बेसिक रुल्स आहेत ते आम्ही पुरवठा करू. हे त्याची जबाबदारी 5 ते 11 आर्टिकल्स हे नागरिकत्वावर आहेत. नागरिकत्वाचं खूप महत्व आपल्या ह्याच्यामध्ये विषय केलेलं आहे. त्याला महत्व आहे. आज आपल्याला कसं आहे, डिसेंट आहे, वंश परंपरागत आपल्यामुळे नागरिकत्व आहे, त्याच्यामुळे आपल्याला महत्व नाही. ज्या लोकांना नागरिकत्व मिळालेलं नाही, सीए वगैरे कायदा आहे, त्याला त्याची किंमत कळते नागरिकत्व काय आहे. हे झालं नागरिकत्व. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 हे आपले फंडामेंटल राईट्स आहे. हा आपला आत्मा आहे, मूलभूत अधिकार. आपण बरेच वेळेस म्हणतो की आपल्याला माझा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार आहे तर नेमका तुमचा मूलभूत अधिकार काय आहे, फंडामेंटल राईट्स काय आहे. तर आर्टिकल 12 थोडं पुढे जाणार आहे. आर्टिकल 12 आहे. आर्टिकल 12 मध्ये राजसंस्था त्याची व्याख्या केलेली आहे. राजसंस्था म्हणजे कोणत्या, ज्या संस्था ते आर्टिकल 12 ची गरज काय पडली, मग आपला फंडामेंटल आपले राईट्स कुठे व्हायलेट होतात, कुठं आपल्यावर बाधा येते, कुठं आपण त्या अधिकारापासून वंचित राहतो, कुठं दाद मागायची, त्याची व्याख्या केलेली आहे. राजसंस्था म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंट एडेड संस्था आहेत किंवा खाजगी संस्था आहेत पण गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत, जसं LIC आहे, आपल्या सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, बँका आहेत. या संस्थेमध्ये जर समजा आपल्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये दाद मागू शकतो. सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 32 नुसार दाद मागतो आणि हायकोर्टामध्ये आर्टिकल 226 नुसार दाद मागतो. हे आर्टिकल 12 मध्ये केलेलं आहे. आर्टिकल 13 काय सांगताय, मग ते राजसंस्थेची तरी व्याख्या केली. BCCI ही राजसंस्था नाही, LIC आहे, HDFC बँक आहे, सगळे प्राधिकरण आहे, सगळे हे राजसंस्था. BCCI त्याच्यामध्ये घेतले. 13 काय सांगते आर्टिकल 13 हे तीच आहे, ह्याचा मूलभूत अधिकाराचं ते संरक्षण करणार आहे. एखादा जर कायदा मूलभूत अधिकाराच्या जर समजा उल्लंघन होत असेल तर तो कायदा वाईड होईल आणि ते सुप्रीम कोर्ट त्याच्यावर बंधन आहे. आपल्या संविधान काय सांगतंय, बॅलन्स आहे. ठीक आहे. तर आपले फंडामेंटल राईट्स आहेत. वेळ झाले, स्टार्टिंग पासून घ्यायला पाहिजे होतं. आपल्या केवढा नियम होता की आपण बाकीचे कार्यक्रम त्याच ह्याच्यावर यायचं होतं. असं तर मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर ते आर्टिकल 13 सांगते. आर्टिकल सगळे घेणार नाही, सूचना आलेली आहे मला. तर मूलभूत अधिकार कोणते कोणते, ग्रुप 14 आहे, 15 आहे, 16, 15, 14 काय सांगते, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती कायद्यानुसार समान आहे आणि प्रत्येकाला कायद्याचं संरक्षण आहे. आणि 15(1) आणि 15(4) आणि 16(4) ह्या ज्या काही तरतुदी त्या आपल्या शैक्षणिक आहेत, जे काही आपलं आरक्षण आहे त्या आर्थिक दुर्बल घटकांना शासनाने वेगवेगळे कायदे करावे असं जे काही सांगितलं ते 15(4) आणि 16(4) मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं आहे आर्टिकल 19. आर्टिकल 19 मध्ये 7 फ्रीडम्स दिले आहेत आपल्याला. ते 7 फ्रीडम्स आहेत किंवा प्रत्येकाला अभिव्यक्ती, भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला एकत्र येण्याचा स्वातंत्र्य आहे, आपल्याला संघटना करायचं स्वातंत्र्य आहे. आपण बऱ्याच वेळेस बघतो ना व्हॉट्सअपला की आता आचारसंहिता लागली, आता सगळ्यांनी हे करायचं, पोस्ट टाकायचं नाही. असं बिलकुल नाही. आचारसंहिता ही काय आणीबाणी नाही, ते काय आपले फंडामेंटल राईट्स व्हायलेट होते त्याच्यामुळे. फक्त त्यांनी निवडणुकीपुरते काहीतरी नियम घातलेले आहेत, तो आपले फंडामेंटल राईट्स कुठलाही इफेक्ट होत नाही.
आपला संघटना करायचा अधिकार आहे, आपल्याला एकत्र येण्याचा विदाउट आर्म म्हणजे बिना शस्त्र आपण कुठेही एकत्र येऊ शकतो, त्याला कुठलीच अडचण नाही. संघटन करू शकतो, मला हवं ते आपण प्रोफेशन करू शकतो, मला जो व्यवसाय वाटला तो व्यवसाय करू शकतो. आणि त्याच्यामध्ये पहिला अगोदर 7 दिले होते, त्याच्यामध्ये जो काही एफ आहे तो काढलाय आणि तो होता मालमत्तेचा अधिकार. तो 31 मध्ये पण होता, आर्टिकल 31 होता आणि त्या 31 मध्ये पण आपल्या मालमत्तेचा अधिकार होता. आणि आपली जी काही मालमत्ता आहे ती फंडामेंटल राईट्स होती, जी आपली जमीन आहे. पण नंतर ते 1976 ला त्याच्यावर हे झालं, अमेंडमेंट झाली आणि 1976 ला मात्र आपण तो जमीन जे आहे तो अधिकार काढला, मूलभूत अधिकार काढला आणि त्याला आपण आर्टिकल 33 मध्ये टाकून त्याला काय केलं, त्याला हे सब पॉईंट दिला आणि तो मालमत्ता अधिकार दिला. तो आपला जो मूलभूत अधिकार होता जमिनीचा तो काढून घेण्यात आला. तर 21, 22 हे सगळे आपले समानतेचे आहेत. 23, 24 हे आपला शोषणाविरुद्धचा आर्टिकल्स आहेत आणि 25 ते 28 हे आपला धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. आणि आर्टिकल जे 30 आहे, आर्टिकल 30 काय सांगते आपल्याला की सध्या चर्चा आहे की जर मोदी निवडून आले तर आर्टिकल 30 काढून टाकते. पण ते आर्टिकल 30 काढून टाकायची काही गरज नाही, कारण की जे काही ते 29 आणि 30 मध्ये जे काही व्याख्या केलेली आहे की प्रत्येक ह्याला जे काही भाषिक अल्पसंख्याक असतील किंवा धार्मिक अल्पसंख्याक असतील त्यांना शिक्षण संस्थाकडे असलेला अधिकार आहे. आणि त्या जर समजा त्याच्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलं, त्याच्यामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे की कोणत्याही सरकारी अनुदानातून चालणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही. त्याच्यामुळे त्या आर्टिकल काढायचा काही विषय येणार नाही. त्यानंतर आर्टिकल 31 होता, ते मालमत्तेतल्या जमिनी संबंधित मालमत्तेचा, ते आर्टिकल काढून टाकले. त्या आर्टिकल आर्टिकल जे 32 आहे ते 32 आपल्याला ज्या हिट्स आहेत, जर समजा आपले फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाल्या तर त्या हिट्स आहेत, त्या एकूण 5 हिट्स आहेत. हेबियस कॉर्पस, डेटामस, त्याच्यानंतर प्रोहिबिशन आहे, कोवारंटो आहे आणि सर्शियरी वॉर. आता हेबियस कॉर्पस म्हणजे हे शॉर्ट मध्ये सांगतो ते हेबियस कॉर्पस म्हणजे जर समजा एखाद्याला अटक झाली तर त्याला पोलिसांनी उचलून डांबून टाकलं तर त्याला त्याच्यावर आपण हेबियस कॉर्पस दाखल करू शकतो. त्याला आपण हजर करता त्यांना सांगतो आणि मग त्याचा आपण न्याय मिळवू शकतो. तर ते 5ही रीड्स आहेत ते वेगवेगळे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पोलीस आपल्याला कुठेही उचलून टाकू शकत नाही. कोणत्याच गुन्ह्यामध्ये पोलीस समजा जर तो जर जामीन पात्र गुन्हा असेल किंवा जर तो कॉग्निजेबल असेल तर विनाकारण त्याला पोलीस कुठेही अटक करू शकत नाही. जरी पोलिसांनी अटक केली तर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयाच्या समोर ठेवावं लागते, सादर करावं लागते. ते आपल्या घटनेला तो मूलभूत अधिकार आहे. किंवा एखाद्या जर समजा कुठे एखाद्या व्यक्तीला जर समजा जर डिटेन्शन केलं तर जास्तीत जास्त 3 महिने एखाद्या ठिकाणी तुला जर समजा होऊ शकतात. जर समजा इथे मॅजिस्ट्रेटची परवानगी असेल तर 3 महिन्याच्या जर पुढे जर त्याला जे उल्लेख ठेवत असेल तर मग त्याला हायकोर्टाच्या जे काही समकालीन मिळते त्या समितीने जर शिफारस केली तरच ठेवता येते. म्हणजे हे आपले बेसिक्स मूलभूत अधिकार आहे आणि ते मूलभूत अधिकार ज्याला माहीत आहे त्याच्यामुळे आपले कॉन्फिडन्स होतो की कोणी आपल्याला उचलणार नाही, पोलीस स्टेशनमध्ये टाकणार नाही. त्याच्यामुळे आपण थोडंसं अवेअर असतो. ज्याला बेसिक मूलभूत अधिकाराची जाणीव आहे आणि तो नेहमीच तो आपण त्याला सशक्त नागरिक मिळायला काही हरकत नाही, कारण तो आपल्या अधिकाराविषयी अवेअर असतो आणि संविधानानं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. आपल्याकडे मिळाले सगळ्याचा आर्टिकल सगळंच घ्यायचं होता. त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये 36 ते 51 आहे. त्याच्यामध्ये मी एकच आर्टिकल सांगतो, ते आर्टिकल 44. ते काय सांगायचं म्हणजे आर्टिकल 44 पण खूप चर्चा होते की बऱ्याच लोकांचं किंवा आता सध्या मोदींचं पण जाहीरनामा आहे भाजपचा की जर आम्ही सत्तेवर आलो तर आर्टिकल 44 काढू. आर्टिकल 44 काय सांगते? समान युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा. आर्टिकल 44 सांगते जरी सुद्धा ते काढून टाकलं तर त्याच्यामध्ये काही नाविन्य नाही, कारण की घटनेमध्ये तशी तरतूद केलेली आहे की जर समजा तशी जर समजा कंडिशन आली, काही इक्वेलिटी आली, लोकांमध्ये अवेअरनेस झालं तर आर्टिकल 44 लागू करावं असं मार्गदर्शक तत्व सांगतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतात. हे आर्टिकल 44 आहे. त्यानंतर 300
368 कलम आहे, ते आहे आपली घटना दुरुस्ती आहे. तर घटना आपली घटना ही फ्लेक्झिबल पण नाही, म्हणजे फ्लेक्झिबल पण आहे, ताकद पण आहे. फ्लेक्झिबल काय, लवचिक काय, की काही आर्टिकल्स आपण साध्या बहुमताने ते अमेंड करू शकतो. तर काही आर्टिकल्स असेल की त्याला मग 2 तृतीयांश बहुमत लागते संसदेचं, दोन्ही घ्यायचं. आणि जे काही राज्याचे जे काही विधिमंडळ आहे त्याची पण त्याचं पण बहुमत लागतं. अशा प्रकारे ती 368 ती घटना दुरुस्ती आहे. त्याच्यात 352, 356, 360, 352 ते 60 घातल्या आणीबाणी, 3 प्रकारच्या आणीबाणी, ते राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी आपल्याला आणखी लागलेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी एकदा लावली होती, आणीबाणी म्हणून. राष्ट्रपती राजवट समजा केंद्राप्रमाणे एखादं सुद्धा राज्य काम करत असेल किंवा तिथं सुद्धा राज्याची सत्ता फेल्युअर झाली असेल तर तिथे गव्हर्नर लागू येतो राष्ट्रपती राजवट. तर थोडंसं आटोपा घेतो. तर भारतीय संविधान आणि खूप इंटरेस्टेड भाग आहे. आर्टिकल 44 जे आहे, तर आर्टिकल 44 बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की तुम्ही ते आर्टिकल 44 लागू करा म्हणून. त्याचे 2 कारण आहेत. एक झालं शहाबानू प्रकरण, दुसरं होतं सायराबानू प्रकरण. शहाबानू प्रकरणामध्ये शहाबानू एक मुस्लिम महिला होती. तिचा जो पती होता तो एक वकील होता, प्रख्यात वकील गावाला काही हे नाही. तर त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी शहाबानूला तलाक दिला. दुसरं लग्न केलं आणि 3 तलाक दिला म्हणलं. ती हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ती केस केली आणि सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारे निर्णय दिला. पण राजीव गांधी सरकारनं ऑर्डिनन्स आणला आणि ऑर्डिनन्स आणून ते सुप्रीम कोर्टाचा जे काही निर्णय होता तो खारिज केला. त्याच्यानंतर पुन्हा 1916ला एक सायरा बानू प्रकरण झालं. सायरा बानू प्रकरणामध्ये तशीच केस केली. एक महिला होती जम्मू काश्मीरची सायरा बानू. तिच्या तिला व्हॉट्सअपवर तलाक असं 3 वेळेस दिलं होतं. पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की केंद्र सरकारला किंवा असा निर्णय आम्ही अगोदर शहाबानू प्रकरणात दिला होता, पण तो तुम्ही केंद्रानं तो खारिज केला. तर तुम्ही अगोदर याच्यावर कायदा करा आणि मग आमच्याकडे ते पाठवा. कारण की सुप्रीम कोर्टाला कायदे करण्याचा अधिकार नाही. मग सुप्रीम कोर्ट केंद्रानं तो 3 तलाकचा कायदा केला. आता मोदी अशा प्रकारे ते युनिफॉर्म सिव्हिल कोडशी संबंधित ते केसेस आहेत. आणि आपली जरी संविधान काय सांगतंय की आपली संसद पण सर्वोच्च नाही किंवा आपलं सर्वोच्च न्यायालय पण सर्वोच्च नाही, ते चेक अँड बॅलन्स आहे. समजा सर्वोच्च न्यायालयानं एखादा चुकीचा निर्णय दिला तर तो संविधान तो निर्णय खारिज करू शकते किंवा जर समजा आपली संसद खारिज करू शकते किंवा एखाद्या संस्थेनं एखादा कायदा केला आणि ते फंडामेंटल राईट्स जर व्हायोलेशन होत असेल, कायद्यामध्ये बसत नसेल, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर बदल होऊ शकते. म्हणून आपली हे चेक अँड बॅलन्स आहे. तरी वेळ झालेला आहे, कदाचित थोडंसं कंटाळा आला आटोपतो घेतो आणि सर्वांनी या निमित्तानं माझा सत्कार केला, अभिनंदन केला, त्याबद्दल आय एम ओव्हरवेल्ड आणि मी खूप आभारी आहे.